श्री स्वामी समर्थ. मी सखी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चॅनलवर नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो थांबा, आज 9 जुलै आहे. गुरुपौर्णिमेच्या 21 दिवसाची महासेवा आजपासून सुरू झालेली आहे. तर या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमेविशेष असा व्हिडिओ आहे. यामध्ये 21 दिवसांची स्वामींची सेवा कशी करायची आहे, कोणते अटी आहेत, तर ते केल्यानंतर कोणते फळ भेटणार आहे, हे सर्व मी सांगितलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्णपणे पहा. जर आज पहिल्याच दिवशी जर तुम्ही ही चूक केली तर पुढचे 20 दिवस वाया जातील. स्वामी म्हणतात, जो पहिल्या दिवशी पूर्ण श्रद्धेने सेवा करतो त्याचं नशीब मी बदलतो. आज मी तुम्हाला पहिल्या दिवशी फक्त 3 कामं सांगणार आहे. फक्त 10 मिनिटं लागतील. पण ही 3 कामं चुकली तर सगळं वाया जातं. पूर्ण व्हिडिओ बघा, अर्ध्यात सोडू नका. मैत्रिणींनो समजून घ्या. 9 जुलै ते 29 जुलै म्हणजे गुरुपौर्णिमा आहे. या दिवसात केलेली एक सेवा 100 सेवेइतकं फळ देतं. त्यामुळे तुम्ही ही स्वामींची सेवा नक्की करणार आहात. आणि पहिल्याच दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वामींना संकल्प देणार आहोत. गुरुचरित्रात असं सांगितलं आहे, संकल्प केला आणि मोडला तर 7 जन्माचं पुण्य नष्ट होतं. पण म्हणून आज घाबरू नका. मी सोपं सांगणार आहे, जास्त काही अवघड नाही. एखादा लहान मुलगा पण करेल असं इतकं सोपं आहे. वेळ नाही तर टेन्शन नाही घ्यायचं. फक्त हे 3 कामं करायची आहेत. 10 मिनिटात होतं. सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावा. हात जोडा आणि 3 वेळा मोठ्याने म्हणा, श्री स्वामी समर्थ. मी 9 जुलै ते 29 जुलै 21 दिवस तुमची सेवा करणार आहे. माझ्या नशिबात जे नाही तेही मला द्या. मला सुखी ठेवा. माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ द्या. असा संकल्प झाला की स्वामी नक्की तुमची इच्छा पूर्ण करतात. जपाची माळ घ्यायची आहे. मोबाईल साईडला ठेवायचा आणि फक्त म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. असं 108 वेळा जप करताना फक्त स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर ठेवायचा आहे. कुठेही लक्ष जाऊ देऊ नका. हा जप तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा संपवतो आणि तुमचं घर शांत ठेवतो. आज पहिला दिवस आहे म्हणून गुरुचरित्राचा अध्याय वाचा. वाचता येत नसेल तर यूट्यूबवर आहे, यूट्यूबवर लावून ऐकला तरी चालेल. पण ऐकताना लक्ष द्या. पहिला अध्याय वाचला की 21 प्रकारचे दोष निघून जातात. मैत्रिणींनो, हे लक्षात ठेवा, हे 3 कामं खंड पडू द्यायची नाहीत, रोज करायची आहेत. सेवा करताना आजपासूनच या 2 गोष्टी पाळायच्या आहेत. खोटं बोलायचे नाही, कुणाची निंदा करायची नाही. तोंडानं जप आणि मनात राग असेल तर स्वामी तुमचं ऐकणार नाहीत. दुसरी अट आहे, सेवा कोणाला सांगू नका, फक्त स्वामींना माहीत असू द्या. 29 जुलैला फळ मिळाल्यावर सांगा. ही अट पाळली तर 7 दिवसातच तुम्हाला नक्की अनुभव येणार आहे. तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायचे आहे. तुमची कमेंट बघून स्वामींना कळेल की तुम्ही सुरुवात केलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही अजून 7 जणींना शेअर करायचं आहे. एकट्याने नाही तर सगळ्यांनी मिळून आपण स्वामी सेवा करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रोज असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील. त्यामुळे त्याच्या शेजारचे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.